काय सांगाल ताई, आज तुम्ही किचना मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढायची काय कारण आहे? नमस्कार, मी कावेरी विभूतेशी सम्राट महिला मराठवाडा मध्ये अध्यक्ष आहे आणि लातूर शहरातील ज्या माझ्या ह्या समस्त महिला आहेत, गेल्या 5 वर्षापासून 5 ते 6 वर्षापासून ह्या महिला जागा थोडी फार ह्यांना मिळावी म्हणून ह्यांचा संघर्ष चालू आहे आणि 6 वर्षापासून मुंबई जे मंत्रालय आहे त्या ठिकाणी बरेच निवेदन दिलेले आहेत। लातूर शहरातील आर्थिक परिस्थिती ह्या महिलांची बरी नसल्यामुळे जेमतेम यांच्या हाताला काम मिळतं, पण त्याच कामातून ह्यांना स्वतःचं घर भाडं भरायचं आहे आणि त्याच कामातून लाईट बिल भरायचं आहे। या लातूर मधील जे कामगार मजूर आहेत, बेघर आहेत, गेल्या 25 वर्षापासून हे लोक लातूर मध्ये राहत आहेत आणि 25-30 वर्षापासून ही समस्त माझी गोरगरीब जनता इथल्या आमदाराला, खासदाराला, पालकमंत्र्याला मतदान देत आहेत, पण या लोकांचं या महिलांकडे अजिबात लक्ष नाही। ज्यावेळेस मतदान येतं त्यावेळेस आमदार असेल, खासदार असेल, पालकमंत्री असेल, हात जोडून मतदान करा म्हणून आमच्याकडे भीक मागत येतात। आम्ही त्यांना पद देतो, पावर देतो, खुर्ची देतो, ते त्यांच्यासाठी नाही तर या गरीब जनतेच्या महिलांसाठी। आज त्यांचे लेकरं परदेशात फॉरेनला शिकायला जातात आणि माझ्या माता भगिनींचे लेकरं माता ऊस तोडायला जातात। या लातूर शहरामध्ये आतापर्यंत कितीतरी असे बेघर लोक आहेत जे दारू पिऊन आत्महत्या केल्या आहेत आणि माता भगिनी भाड्यानं घर करून राहत आहेत, पण त्यांना 4 पत्र्याची कुठेतरी जागा मिळावी म्हणून या भगिनींचा संघर्ष चालू आहे आणि गेल्या 6 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे। जर ह्या एका महिन्यामध्ये जर या लोकांना 4 पत्र्याची या लातूर शहरामध्ये, मग ते गार्डन शहरी असेल, ग्रामीण असेल, 4-4 पत्र्याची या लोकांना जर जागा नाही मिळाली तर मी माझ्या समस्त महिलांना घेऊन या लातूर शहरामध्ये त्या जागेवर अतिक्रमण करणार आहोत, कब्जा करणार आहोत आणि ज्या वेळेस आम्ही अतिक्रमण करू, कब्जा करू, त्यावेळेस पालकमंत्री असो, मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, कोणीही असो, त्यांनी आम्हाला उठवण्यात यावं। आम्ही उठणार नाही, कारण आम्ही कायदेशीर कुठलेही गुन्हा केला नाही। जेही काम करत आहेत कायद्याने करत आहेत, कायदेशीर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि या माझ्या माता भगिनींना 4 पत्री जागा द्यावी, अन्यथा येत्या एका महिन्यामध्ये जिथे गायरान दिसेल तिथे माझ्या माता भगिनी अतिक्रमण करतील, पत्र्याचा शेड मारतील आणि त्या ठिकाणी राहतील, एवढीच आमची मागणी आहे।